अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती आता वाढली आहे। पहिल्यांदाच अशोक खरात व्यतिरिक्त इतर राजकीय व्यक्तीची चौकशी होणार आहे। रुपाली चाकणकर यांना एसआयटीनं समन्स बजावल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांना अगोदर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावर देखील पाणी सोडावं लागलं। आता त्यांना विशेष तपास पथकानं समन्स बजावल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे अशोक खरात व्यतिरिक्त या प्रकरणात पहिल्यांदाच राजकीय व्यक्तीची चौकशी होणार आहे। चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना सहआरोपी करण्याची मागणी उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि त्यांच्याच पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली होती। या प्रकरणी सरकारवर मोठा दबाव आला होता। आता दोन्ही पदाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लागल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानं खळबळ माजली आहे। अशोक खरातचे रोज नवनवे कारनामे समोर येत आहेत। या सर्व प्रकरणात सर्वात पहिली विकेट पडली ती राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची। रुपाली चाकणकरांचे खरात सोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाकणकरांवर टीकेची झोड उठली। राजीनाम्याचा दबाव वाढल्यामुळे सुरुवातीला चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर चाकणकरांनी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला। पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांकडून करण्यात येत होती। सुनेत्रा पवारांनी घेतलेल्या बैठकीत सर्व नेत्यांकडून ही भूमिका मांडण्यात आली होती आणि यानंतरच रुपाली चाकणकरांना पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा द्यावा लागला। तेलही गेलं आणि तूपही गेलं अशाप्रमाणे भोंदू खरात सोबतच्या संबंधांमुळे चाकणकरांना दोन्ही पदांवर पाणी सोडावं लागलं। त्यांची राजकीय कारकीर्द इथे पणाला लागली। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी सातत्यानं रुपाली चाकणकरांच्या चौकशीची मागणी केली होती। अर्थात त्यांनी या विषयाच्या सुरुवातीपासूनच चाकणकरांच्या चौकशीची मागणी लावून धरली ती आतापर्यंत। त्यामुळे त्यांच्याही प्रयत्नांना यश आल्याचं पाहायला मिळतंय। अखेर रुपाली चाकणकरांची आता चौकशी होणार असल्याचं समजतंय। दरम्यान समन्स म्हणजे आकाश पडलं असं नाही, तो चौकशीचा भाग असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। रुपाली चाकणकर यांना समन्स बजावल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे शिवनिका संस्थांच्या सर्व आजी माजी सदस्यांची देखील चौकशी होणार आहे। एसआयटीच्या सर्व आजी माजी सदस्यांना चौकशीसाठी रडारवर आले। मुंबई किंवा नाशिकमध्ये एसआयटीकडून चौकशी होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। सर्वांच्या निशाण्यावर असणाऱ्या चाकणकरांची आता चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। या चौकशीतून आता नेमकं काय काय बाहेर येणार, कोणते मोठे खुलासे होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष तर लागलंच आहे, मात्र सामान्यातील सामान्य माणसाचेही डोळे या चौकशीकडे लागले।